नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. मी मनीषा. माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज तुम्हाला मस्त हे बघा आशीर्वाद गुलाबजामुन आहे. खूप छान येतात ते. त्याच्यात आपल्याला खवा वगैरे वापरायची गरज नाही, काय नाही. 1 गिलास साखर घेतली आहे आपण. 1 गिलास साखर टाकायची. अजून 1 गिलास टाकायची. त्याच्यात मी 2 गिलास साखर टाकली आहे. आपल्याला पाणी पण तेवढं टाकायचं. हे बघा मी 2 ग्लास पाणी टाकले. आता आपण याला गॅसवर उकळायला ठेवू. आता आपण गुलाबजामुनचं पीठ मळायला घेले. हे बघा आपण आता हे पीठ चाळणार आहे. चाळल्याशिवाय काय करायचं. हे बघा अर्धा किलोचा पुडा आहे. त्यातला आपल्याला अर्ध केले घ्यायले, कारण पण आपल्याला फक्त या गोळ्या असतात म्हणून ते चाळून घेण्याची गरज लागते. आता आपल्याला हे पीठ मळून घेऊ आपण. आणि मी दुधात मळते हे पीठ. तुम्ही पाण्यात पण मळू शकता, पण दुधात छान होते. थोडं थोडं टाकायचं दूध. थोडं थोडं दूध टाकायचं म्हणजे हे म्हणून जातं. हे बघा मस्त आपल्याला 5-6 मिनिटं दुधात मळून घेऊ. मस्त असं झाले पीठ. आता थोडंसं आपल्याला अजून दूध ह्याच्यात टाकू. 5-6 मिनिटं असं मस्त असं मळून घेऊ आपण. छान जवळ एक गुलाबजामुन असा प्लेन होत नाही ना, छान. हे बघा हे बघा सध्या खरबड दिसतोय. हा प्लेन नाही झाला, त्याच्यामुळे जवळ प्लेन होत नाही तर आपण थोडंसं मळून शक्यतो दुधातच मळून घ्यायचं. छान पीठ पण छान प्लेन एकदम. बघा एवढा डब्बाभर दूध घेतलं तुम्ही, त्याच्यातलं एवढं घेतलंय. 2 चमचे असं किंवा 1 चमचा असं पोह्याचा तुम्ही पाहिजे त्या आकाराची तुम्ही करू शकता. हे पहा थोडंसं प्रेस करायचं आहे उंड्याला. असं एकदा असं प्रेस करायचं म्हणजे सॉफ्ट होत आहे. असं गोल गोल करायचं. जवळून लागेल तुम्हाला. अगदी एक करून टाकले. मग ते पहा असं थोडंसं असं गोल गोल करायचं. असं गोल गोल करायचं आणि परत नंतर असं प्रेस करायचं हातावर आणि म्हणजे प्लेन होते गुलाबजामुन. हे पहा थोडंसं कमी द्यायचं. हे बघा आपली तयार झाली गुलाबजामुन. 51 झाले ते. बघा मोजून घेतले ते 51 गुलाबजामुन झाले ते. आपण आता तळायला घेऊ. मी बघा मी सुरुवातीला टाकला थोडा जास्त करपलाय. थोडंसं मग मी गॅस बंद केला. तेल जास्त गरम नाही द्यायचं आपल्याला, मिडियम तेल झालं पाहिजे. आता हे टाकून बघतो मी छोटा. असं पाहिजे तेल. बघा परफेक्ट तेल आहे. आणि मंद गॅसवर तळायचे सर्व गुलाबजामुन. मंद गॅसवर तळायचे. श्री स्वामी समर्थ. हे बघा आपण मंद गॅसवर केलं नाही गुलाबजामुन आतून पूर्ण तळल्या जाते. ते पिटाळ पण नाही लागणार, त्याच्यामुळं थोडासा वेळ लागतो. पण मंद गॅसवर तळायचं. मी मुद्दाम जाड कढई घेतली आहे. सारखं थोडं हळूहळू हलवायचं राहायचं. हे बघा मी थोडासा गॅस वाढविलाय. फुल नाही करायचा, वाढवायचा थोडा. आता मस्त तळल्या गेले. आता तुम्हाला जसे आवडते तसे तुम्ही जास्त जर डार्क कलर आवडत असला तर तुम्ही तळू शकता, किंवा
सोनेरी कलर आवडत असला तर तुम्ही काढू शकता ह्या स्टेजला, पण थोडस मला डार्क होऊ द्यायचे, ब्राऊन कलर मस्त. बंद करा. हे बघा आता आपण हे काढून घेऊ. हे बघा मी काढून घेतले डिश मध्ये. हे बघा मी तळले गेले. आणि तुम्हाला एक स्टेप सांगणार आहे मी, कधी पण ना गरम गरम गुलाबजामू पाकात सोडून द्यायचे, कारण ना पूर्ण पाकात मुरल्या जाते. हे पहा, असे मस्त सोडून द्यायचे. हे पहा मी इलायचीची पूड टाकायची थोडीशी, 1 चमचा. बघा मस्त फुगल्या जाते. आपल्या हलक्या हाताने ह्याला हलवायचं, सारखं ह्याला हलक्या हाताने हलवत राहायचं. ओके. गेली तर आपण गॅस कमी करून घेऊ, म्हणजे काढूस तर काळे पडणार नाहीत. खूप काळे पडतात आपण तेलाच्या बाहेर काढूस तर. त्यामुळं गॅस लगेच असा कलर आला की, तुम्हाला जसा पाहिजे तसा कलर आला की लगेच गॅस कमी करायचा आणि काढून घ्यायची गुलाबजामुन. ओके. हे बघा आता मी काढून घेत आहे, गॅस कमी केलाय मी पूर्ण. बघा असं कलर छान झाला पाहिजे. असं पसरट भांडं घेतलं ना पूर्ण मुरल्या जातात आतमध्ये. हे बघा आपल्याला हे पण गुलाबजामुन टाकायचं होतं. मस्त असं थोडस आतमध्ये आपल्याला ह्याला प्रेस करायचं. हे बघा आपले तयार झाले गुलाबजामुन. बघा कसे टम्म फुगलेत एक ना एक. आपण ह्याच्यावर थोडस बदामाचे काप टाकू. मस्त फुगले गेले, आतून पण मस्त फुगले. हे बघा वाटलंच ते फोडून टाकू. ते मस्त सॉफ्ट झाले. ओके. तर आपण चला तर मग मैत्रिणी या खायला. नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. मस्त राहा, स्वस्त राहा आणि खात राहा. श्री स्वामी समर्थ.